नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. तर आजचा जो बायोट आहे तो एका साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलीचा आहे. आणि ज्यावेळेस मी त्यांच्या कुटुंबासोबत बोलतो त्यांनी सांगताना सांगितले की आम्हाला असा मुलगा स्थळ हवा आहे की जो मुलगा स्वतःच्या आई वडिलांसोबत त्याच्या फॅमिली सोबत राहत आहे. कारण अशा अपेक्षा असणारे सध्या मुलीकडच्यांची स्थळे खूप कमी आहेत. बऱ्याच मुलींच्या पालकांच्या अशा अपेक्षा असते की मुलगा शक्यतो वेगळा राहणारा असावा, पण काही स्थळ त्यासाठी अपवाद असतात. तसेच हेही स्थळ त्या अपेक्षेला अपवाद आहे की त्यांनी सांगताना क्लिअरली सांगितलेलं आहे की मुलगा हा त्याच्या आई वडिलांसोबत त्यांच्या कुटुंबासोबत राहणाराच मुलगा हा त्यांना पाहिजे आहे. तर मुलीची अपेक्षा काय आहे ते आपण नीट ऐकूया. त्यासाठी व्हिडिओ कृपया पूर्ण पहा. अपेक्षित जर का तुम्ही बसत असाल, हे जे तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत त्या स्क्रीनवरती तुम्ही सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करू शकता. आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणीची जी काही प्रोसेस आहे तीही तुम्ही जाणून घ्या. आणि तुम्हाला जर काही योग्य वाटलं तर तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणी करा. आपलं विवाह केंद्र हे फक्त मराठा समाजासाठी गेली 11 वर्ष झाली काम करत आहे. मी स्वतः वकील आहे. आपल्या इथे कोणाची कसलीही फसवणूक ही काडीमात्र सुद्धा होत नाही. तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा थेट भेटून सुद्धा नावनोंदणी करू शकता. आपल्या ऑफिसचे पत्ते सुद्धा हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. पुणे येथे आपलं धनकवडी येथे ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये बरोबर एसटी स्टँडच्या समोर ऑफिस आहे. ऑफिस जरी आपले 2 ठिकाणी असले तरी आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील आपल्याकडे स्थळे असतात मुला मुलींची. त्यामध्ये उच्च शिक्षित मुला मुलींपासून ते कमी शिक्षित मुला मुलींपर्यंत असतात. पण सध्या समाजामध्ये कमी शिकलेल्या मुलींची स्थळे ही खूप कमी आहेत. त्यामुळे कमी शिकलेल्या मुलींची स्थळे ही खूप कमी प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतात. बाकी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसरमध्ये आपल्याकडे काही IAS IPS ऑफिसर सुद्धा आहेत. काही मोठे उद्योजक मुला मुलींची ही स्थळं आहेत. त्यामुळे तशाही स्थळामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा इंजिनियर मुलं आहेत, डॉक्टर मुलं मुली आहेत, इंजिनियर मुलं मुली आहेत, तर आणि साधारण सुद्धा BCom BSc झालेले असे ऑल कॅटेगरीमध्ये आपल्याकडे मुला मुलींची स्थळे आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही जर का लग्नासाठी इच्छुक असेल नातेवाईकांमध्ये तरीही त्यांना तुम्ही आपल्या विवाह केंद्राची माहिती नक्कीच सांगू शकता. तर मुलीची थोडक्यात माहिती काय आहे ते आपण पाहूयात. मुलीचं आडनाव आहे घाडगे. जन्मवर्ष आहे 2000. उंची मुलीची 5 फूट 3 इंच आहे. रंग मुलीचा निमगोरा आहे. शिक्षण मुलीचं SY BA झालेलं आहे आणि त्यांचं देवक आहे ते आहे सूर्यफूल. मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. मूळ हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मुलगी ही ग्रामीण भागामध्येच राहिला आहे. तर त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत. अपेक्षा ह्या बारकाईने ऐका. तुम्ही जर का अपेक्षित बसलात या स्थळासंदर्भात तर तुम्ही आजच आपल्या विवाह केंद्राशी संपर्क करा आणि नावनोंदणीविषयी माहिती घ्या. तर त्यांची प्राथमिक अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल त्याचं कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असावं. मुलाचं मूळचं गाव हे सातारा जिल्ह्यातीलच असावं आणि मुलगा जर का पुणे येथे नोकरीस असेल तर त्या मुलास प्राधान्य आहे. पण जर का मुलगा पुण्यामध्ये राहत असेल तर तो त्याच्या फॅमिली सोबत आई वडिलांसोबतच राहणारा हा त्यांना हवा आहे. एखादा मुलगा जर का सातारा सिटीमध्ये जर का नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल असंही स्थळ त्यांना चालेल. मुला शक्यतो 1.5 ते 2 एकर तरी शेती असावी आणि मुलाच्या वयातलं अंतर हे शक्यतो 4 ते 5 वर्ष. म्हणजे मुलीचं 2000 सालचा जन्म आहे तर 1995 पासूनची जी मुलं आहेत अशी स्थळ त्यांना चालतील. त्यामुळे अतिशय साधारण अपेक्षा असणारे स्थळ आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक जर काही अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका व्हिडिओ शेअरमुळे त्याचं लग्न जमण्यास खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. आणि असेच आपल्याकडे विविध प्रकारचे मराठा समाजातील मुला मुलींची भरपूर स्थळे आहेत. पण तुम्ही जर का मराठा समाजातील असाल, लग्न करू इच्छित असाल तर आजच आपल्या विवाह केंद्राशी नक्कीच संपर्क करा. धन्यवाद. जय शिवराय.